Hello everyone, how are you? I hope you all are fine. My name is Hemlata Sachin Kokre, BSc LLB. Welcome to our EduCraft Classes YouTube channel. Today we will discuss about phonic sounds. What is mean by phonic? Phonic is method used to teach reading and pronunciation by associating letters or groups of letters with sounds. It is very important method in English subject. म्हणजेच काय, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोनिक साऊंड्स पाहणार आहोत. म्हणजे ध्वनींचे आवाज जेव्हा आपण अल्फाबेट्सचे अल्फाबेट प्रोनाउन्स करतो तेव्हा ना त्याचे ध्वनी कशी बाहेर पडतात, फोनिक साऊंड्स कसे असतात ते आपण पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये जे काही प्युअर फोनिक साऊंड्स आहेत ते मी रेड चॉक मध्ये लिहिलेले आहेत. आणि काही जे आपल्याला जेव्हा ह्याच्यामध्ये आपण जेव्हा रीड करतो वर्ड्स किंवा सेंटेन्सेस तेव्हा ना काही कोणतेही आपण पुढे जाऊन जेव्हा वर्ड्स किंवा सेंटेन्स वाचायला सुरुवात करतो, वाचन करतो, तेव्हा आपल्याला काही ठराविक फोनिक साऊंड्स आपल्याला त्या उच्चारामध्ये आपल्याला दिसून येतात. की जसं की फॉर एक्झाम्पल ए सेज ऍपल, म्हणजेच ऍपल एवढंच आपल्याला माहिती असतं हा फोनिक साऊंड आहे म्हणून. पण पुढे जाऊन आपण एरोप्लेन, ऑलवेज, जसं की मी फळ्यावरती लिहिलेलं आहे ऑल, ह्या पद्धतीचे फोनिक साऊंड्स आहेत ते ए पासून सुरुवात होणारे लेटर्स आहेत, ते आपल्याला माहित नसते. त्यामुळे त्या आपल्याला काय होतं, प्रत्येक स्टुडंट्सला पुढे जाऊन ही अडचण येते की ह्याचा उच्चार आपण कसा करायचा, याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं. त्यामुळे आता ती अडचण दूर करण्यासाठी मी आपल्याला एक खूप छान पद्धतीने मी इथे फोनिक साऊंड्सचे एक सेशन घेणार आहे. तर तुम्ही हा व्यवस्थित व्हिडिओ न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, जेणेकरून तुम्ही प्रत्येक शब्द आणि प्रत्येक इंग्लिश मधील वाक्य व्यवस्थितच उच्चार करणार, ही माझी गॅरंटी आहे. तर आपण अधिक वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता पहा, आणि जेव्हा आपण व्हिडिओला सुरुवात करतो तेव्हा जेव्हा अल्फाबेटचे फोनिक साऊंड्स कसे निघतायत, मी कसा उच्चार करते याचं व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे तिथं तुम्ही जेव्हा इंग्लिश सब्जेक्ट मध्ये जेव्हा रीडिंग चालू कराल ना तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीनेच तुम्हाला सेंटेन्सेस किंवा वर्ड्स आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता हा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तर पहा, पहिलं लेटर आहे ए ऍपल, म्हणजे ए सेज ऍपल. आता उच्चारावरती व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की हे ए दिसतोय, ऍपल. ऍपल हे आपण रेड चॉक मध्ये लिहिलेलं आहे ए, म्हणजे हा आपण जेव्हा अभ्यासक्रमामध्ये पाहतो तेव्हा आपल्याला फक्त ए सेज ए फक्त एवढंच शिकवलं जातं. पण जेव्हा आपण प्रॉपरली आपण जेव्हा वर्ड शिकतो किंवा इंग्लिश लँग्वेज शिकत असतो तेव्हा ना आपल्याला हे आपल्याला वापरात येणारे हे जे वर्ड्स आहेत ते मी इथं थोडक्यात लिहिलेले आहेत. तर ए सेज अ सुद्धा होतं बरं का. आता ए सेज अ म्हणजे हा फॉर एक्झाम्पल मी काही वर्ड्स दिलेले आहेत. ऑलवेज म्हणजे नेहमी, अ सेज ऑलवेज. आता तुम्ही म्हणाल ए सेज ऍपल, हे एवढंच आपल्याला माहिती असतं हा फोनिक साऊंड्स आहे म्हणून. तर आता हा पण आहे, हा आता मी जो ब्ल्यू चॉक मध्ये लिहिलेले आहेत ते आपल्याला आपल्या कोणत्याही बुक मध्ये आपल्याला दिसणार नाही. फक्त आपण जेव्हा उच्चार करतो वर्ड्सचा तेव्हा ना तुम्हाला हे फोनिक साऊंड्स आलेले दिसतील. म्हणून मी तुम्हाला हे मुद्दाम व्हिडिओ हा सेशन तुम्हाला मी घेतलेला आहे. तर अ सुद्धा होतं, म्हणजे ऑलवेज. आता इथे ए आलेला आहे. तसंच आता पुढे ए सेज आ सुद्धा होतं. आ म्हणजे आर्म म्हणतो आपण, आर्म म्हणजे बाहू. आणि आर्म तो आस्क म्हणजे विचारणे. हे बघा, आता ए सेज आर्म. आता इथे आर्म हा उच्चार आहे, जेव्हा आपण उच्चार करतोय तेव्हा तिथे आ असा येतोय. थोडक्यात उच्चार करायचा, खूप स्लो हळुवारपणे एकदम हा उच्चार पुढे फोनिक साऊंड्सचा उच्चार प्रोनाउन्सिएशन करायचं असते. आता पहा, आ म्हणजे आम, ए सेज ऍंट. आपण
एकदम स्लो म्हणजे एकदम हळूहळू असं आपण अँड असं आपण बोलतो, तेव्हा तुम्ही शुद्ध इंग्लिश असं बोलायला जेव्हा सुरुवात कराल ना, तेव्हा हे तुम्हाला समजेल की फोनिक साऊंड किती महत्वाचे आहेत ते. प्रत्येक भाषेमध्ये एक शुद्धता असते, म्हणजे एकदम प्युअर लँग्वेज असते ती. त्यामध्ये कशा पद्धतीने शब्द वापरले जातात ते हे जेव्हा आपण फोनिक साऊंड्स व्यवस्थित आपल्याला येतील तेव्हा ते आपण व्यवस्थित उच्चार करू शकतो. आता इथे पहा, एस एस अँड म्हणजे मुंगी, अशा पद्धतीचे भरपूर सारे शब्द आपल्याला पुढे आपण जेव्हा इंग्लिश शिकतो तेव्हा आपल्या वापरामध्ये येणार आहे. तर आता पुढे एस एस ऑल मध्ये सुद्धा आपण स्पेलिंग लिहिताना ALL असं लिहितो. ऑल, इथे पण ए आलेला आहे. आता अशी गंमत होते की जेव्हा आपण वाचन करत असतो, रीडिंग करत असतो, तेव्हा आपल्याला ऑल जेव्हा शब्द येतो, ऑल सारखे असे भरपूर शब्द येतात इंग्लिशमध्ये, तेव्हा आपण काय उच्चार करायचा हेच समजत नाही. फोनिक साऊंड कोणता आहे हेच कळत नाही आपल्याला. ए तरी दिसतोय, एस एस ऍपल, एल कसं आपण म्हणणार, एल कसं म्हणणार, असं नाही म्हणू शकत आपण. म्हणून आपण ना ऑल, म्हणून मी हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त हे फोनिक साऊंड्स घेतलेले आहेत. ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्ही रीडिंग करायला चालू कराल ना, ते तुम्हाला व्यवस्थित समजतील की हे रीडिंग आपल्याला, हे फोनिक साऊंड्स आपल्याला माहिती आहेत. मग तुम्ही तो प्रयत्न करणारा की हा वर्ड अशा पद्धतीने आपण उच्चार करायला पाहिजे. आता पुढचा आहे तो म्हणजे ते लेटर आहे बी फॉर बॉल. आता वाचन करताना आपण कसं करायचं, बी सेज ब, म्हणजे बी ला काय म्हणतात ब, हा फोनिक साऊंड ब असतो. ब म्हणजे कसा उच्चार करायचा, ब असा एकदम आपण कसं व्यंजनांमध्ये कसं आपण एकदम हळूवार म्हणतो, तसं ह्याचा मी हलंत चिन्ह वापरलेला इथे. तर असा हे चिन्ह दिसतंय तुम्हाला, हलंत चिन्ह, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, एकदम हळूवारपणे आपण हा उच्चार करायचा आहे. बी सेज ब, बी फॉर बॉल. आता ब म्हणजे बॉल येतो इथे, बॉल आपण घेतलाय. बी फॉर बॉल, बॅट, एनी वर्ड्स आपण घेऊ शकतो. आता बघा पुढे बी सेज भ. जेव्हा आपण मराठीमध्ये भ म्हणतो तेव्हा आपण एखाद्या, आता BH असं येतो आपल्याला पुढे. BH म्हणजे आपण बी तरी येतोय आपल्याला, भ मध्ये बी तरी पहिल्यांदा पहिलं लेटर हे बी असतंच. म्हटल्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलंय, भारत. आता भारत किंवा एखाद्या म्हणजे जे नाम असतात, नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, ते भ वरून असेल, तर आपण इंग्लिशमध्ये लिहिताना ते काय करतो, ते BH असं आपण सुरुवातीचे लेटर लिहितो. म्हणून मी तुम्हाला हे समजण्यासाठी हे फक्त हे जे ब्ल्यू मध्ये जे तुम्हाला लिहिलेले आहेत ना अक्षर, ते तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितलेले आहेत की पुढे जाऊन तुम्हाला अडचण काही यायला नाही पाहिजे. म्हणून भ म्हणजे भारत, बी येतो ना, म्हणून मी ते भ घेतलेला आहे. म्हणजेच बी सेज ब, असा उच्चार बॉल येतो, बी फॉर बॉल. आता त्या पद्धतीने पुढचा आहे लेटर अल्फाबेट सी फॉर कॅट, म्हणजे सी सेज क, एकदम हळू क. म्हणजे आता कॅट आपण बोलतो, कॅट, केक, असे भरपूर शब्द आहेत, भरपूर आपण इंग्लिशमध्ये पाहणारच आहोत पुढे. तर आता एक गंमत आहे इथे, सी से च असा पण उच्चार होतो, सी से च स असा पण उच्चार होतो. आता च कसा उच्चार होतो, चेअर, चॉक, ह्या पद्धतीचे जे शब्द आहेत ना ते लेटर सी वरून सुरुवात होणारे शब्द आहेत. म्हणजेच सी से च असं सुद्धा आपल्याला जेव्हा पुढे अशा पद्धतीचे शब्द येतात, सी जोडून येतात ना शब्द, तेव्हा आपण उच्चार असा करायचा. म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की तुम्ही कशा पद्धतीने वाचन करायला पाहिजे. सी से स. आता इथे पण गंमत आहे, CYLINDER, सिलेंडर. पण यस आता स उच्चार येतोय, पण आपण म्हणणार SY हे स्पेलिंग नाही होत. म्हटल्यावर आपण सी इथे आलेला आहे, सिलेंडर मध्ये पहिलं लेटर आहे सी. म्हणून आपण इथे हा मुद्दा म्हणून मी तुम्हाला घेतलेला आहे. हे जे तुम्हाला अक्षर दिसत आहेत त्यांचा उच्चार सी या लेटर मध्ये केला जातो. आता पुढचा अल्फाबेट आहे डी.
डी फॉर डॉग। आता डी सेज ड ड ड डॉग, अशा पद्धतीने आपण वाचन करणार आहोत। तर पहा, डॉग डॉग ड डॉग, डी सेज ड डॉग। आता पहा, त्याच्यानंतर ध किंवा ध हे आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचे जे आपण नावे लिहितो किंवा काही कोणत्याही प्रकारचे ठिकाणं असतील, कोणतेही एखाद्या फुलांची नावे असतील, फळांची असतील, कोणतीही प्रकारची नावं असतील, मराठीचे उच्चार असतील, ते डीएच त्यावरून डी पासून सुरुवात होतात। डीएच हे जोडून येतं ढ किंवा ध असेल तर त्यामुळे मी तुम्हाला हे समजण्यासाठी हे पुढचं फोनिक साऊंड घेतलेलं आहे। तर आता दुसरा आहे ई। ई सेज एग, एग म्हणजे अंडे, ई फॉर एग, ई सेज एग, असं आपण वाचन करणार आहोत। आता पुढे पहा ई। आता ई तरी दिसते स्पेलिंग मध्ये, आपण जेव्हा वाचतो तेव्हा ई तरी दिसते, पण ई सेज ए सुद्धा म्हणू शकत नाही आपण। प्रत्येक शब्दांचा उच्चार हा वेगळा येतो, त्यासाठी मी फॉर एक्झाम्पल म्हणून हे काही शब्द दिलेले आहेत तुम्हाला। ई सेज एलिफंट किंवा इलेक्शन, इलेमेंट, अशा प्रकारचे भरपूर आपण ई वरून शब्द होतो, पण प्युअर कोणता आहे फोनिक साऊंड? ई सेज एग, ई सेज ए, ई फॉर एग। ह्या पद्धतीने आपण वाचन करायला पाहिजे। आता ई झाल्यानंतर पुढचं लेटर आहे एफ। एफ फॉर फिश, एफ सेज फ। एकदम आपण जेव्हा असा थोडासा आपण न कळत आवाज काढायचा, फ असा, एफ सेज असा, म्हणजे हा फोनिक साऊंड आहे एफचा। एफ सेज फ फिश, हे अशा पद्धतीने आपण वाचन करायचे। त्याच्यानंतर एफ झाल्यानंतर जी सेज ग, जी सेज गोट, जी फॉर गोट, जी सेज ग गोट। असे आपण आपल्याला वर्गामध्ये अशा पद्धतीने वाचन करायला शिकवतात। त्याच्यानंतर आता पुढे पहा, ग नंतर घ। जेव्हा घ हा उच्चार येतो मराठीतून, घ हा शब्द येतो, सॉरी घ हे अक्षर येतं, तेव्हा जी हे लेटर आपल्याला सुरुवातीला आलेलं दिसतंय। इनिशियल काय आहे? जी आहे। जी घोस्ट म्हणजे भूत, हे GH असा GH म्हणून हे सुरुवातीला आपण हे दोन अक्षर पाहतोय। घ साठी गोष्ट किंवा घी, अशा पद्धतीचे आपल्याला भरपूर अक्षर आपल्या इंग्लिश मध्ये आपण पाहणार आहोत पुढे। तर आता हे म्हणून जी सेज घ असं पण आपण म्हणू शकतो, आणि जी सेज ज हे पण म्हणू शकतो। आता ज चा एक्झाम्पल दिलेला आहे मी, जिंजर। जिंजर म्हणजे आले, जिंजर म्हणजे आले। आता इथे उच्चार वेगळा आहे आणि शब्द वेगळा आहे। आता इथे जी सेज ग येतो, प्युअर मध्ये आपण काय म्हणतो, प्युअर फोनिक साऊंड काय आहे? ग आहे, ग अगदी हळू म्हणायचा। आणि ह्याचा आपण ह्या पद्धतीने जेव्हा पुढे वाचन करणार आहोत ना, हे असे आपल्याला फोनिक साऊंड्स आलेले दिसून येतील। जी सेज जिंजर, असे भरपूर सारे शब्द आपल्या इंग्लिश सब्जेक्ट मध्ये आपल्याला पुढे आपण जेव्हा आपण नेक्स्ट इयरला जाऊ, नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये जाऊ, तेव्हा तुम्हाला याचा उपयोग हा नक्कीच होणार आहे। म्हणून मी तुम्हाला हा सेशन तुम्हाला घेतलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा, आणि याच्या पुढचे लेटर मी तुम्हाला आता दुसऱ्या सेशन मध्ये घेणार आहे। तर तोपर्यंत थँक्यू।